लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा विनूला जाग येते तेव्हा तो बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो. राघव आणि रुक्मिणी त्याला आधार देत बेडवरून खाली उतरवतात. त्यावेळी राणीला असं वाटतं की विनू तिच्या जवळच येणार आहे, त्यामुळे ती तिचा हात पुढे करते. मात्र विनू राणीचा हात बाजूला करतो आणि सिंधूजवळ जात तिला मिठी मारतो आणि ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू विनूला विचारत असते की तुला आता बरं वाटत आहे ना? त्यावर विनू हो म्हणतो. मात्र ते बघून रुक्मिणी रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर दिवाळीसाठी दागिन्यांची खरेदी करायची म्हणून पेढीवरून एक माणूस घरी येतो. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणलेले असतात आणि ते सगळे दागिने बघून ऋतुजा, रेश्मा खूपच खुश होतात. त्यावेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती मनाशी म्हणते की आता दिवाळी आली आहे, मला सावीसाठी सुद्धा काहीतरी घ्यावं लागेल. आणि त्यानंतर ती पैशांची जुळवाजुळव कशी करायची या गोष्टीचा विचार करत असते. आणि त्यानंतर ती घरातून बाहेर पडते. तर इकडे रुक्मिणी रत्नाकरला विचारत असते की तुला नक्की काय घ्यायचं आहे ते ठरवलं की नाही? त्यावर रत्नाकर म्हणतो की ब्रेसलेट घेऊ की चैन तेच मला कळत नाही. तर रुक्मिणी त्याला दोन्हीही वस्तू घ्यायला सांगते. त्याच वेळी राजश्रीसुद्धा त्या ठिकाणी येते. रुक्मिणी तिलाही दागिने बघायला सांगते. राजश्री राणीसाठी दागिने बघायला सुरुवात करते. त्यामुळे रुक्मिणी तिला विचारते की तुझी सून नक्की कुठे गेली आहे? त्यावर राजश्री सांगते की राघव त्याचा टिफिन घरीच विसरून गेला होता, त्यामुळे राणी टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेली आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी खुश होते. त्यानंतर राजश्री राणीसाठी एक हार पसंत करते. सगळ्यांनाच तो हार खूप आवडतो आणि त्याच वेळी अन्वीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि राजश्रीच्या हातातील तो हार बघून तिला धक्काच बसतो. ती त्या हाराकडे बघतच राहते. तर रुक्मिणी तिला विचारते की जर तुला काही खरेदी करायचं असेल तर तू करू शकते. मात्र अन्वी नाही म्हणत तिथेच बसून राहते. त्यानंतर रुक्मिणी रत्नाकरला सांगते की आपण जे दागिने ठेवून घेणार आहोत त्यांची एक यादी बनवू आणि पेढीवर पाठवून दे. त्यावर रत्नाकर देखील हो म्हणतो. आणि त्यानंतर राजश्री एक हार सगळ्यांना दाखवत तो कसा आहे ते विचारते. सगळ्यांनाच तो हार खूप आवडलेला असतो. रत्नाकर राजश्रीला तोच हार घेण्याचा आग्रह करतो. त्यामुळे राजश्री लाजून खाली मान घालते. आणि त्यानंतर रुक्मिणी त्यांना सांगते की तुमची खरेदी अशीच चालू द्या, तोपर्यंत मी बालभवनात जाऊन येते, तेथील मुलांना फटाके फराळ वाटून येते. तर राजश्री तिला सांगते की वहिनी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या गाडीत ठेवल्या आहेत. आणि त्यानंतर रुक्मिणी तेथून जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सिंधूसुद्धा बालभवनातच गेलेली असते आणि ती तेथील सरांना सांगत असते की याआधी मी दहीगावमध्ये प्रॅक्टिस करत होते आणि त्यावेळी त्या ठिकाणी खर्चही कमी होता, परंतु पुण्यामध्ये खर्च खूप आहे आणि इथे माझी सेविंगसुद्धा संपत आली आहे. त्यामुळे जर तुम्ही मला काही ॲडव्हान्स पैसे देऊ शकलात तर खरंच खूप बरं होईल. हवं तर ते पैसे तुम्ही माझ्या पगारामधून कट करा. आणि त्यावर ते सर म्हणतात ठीक आहे, बघतो मी. मात्र नेमकं त्यांचं हे बोलणं रुक्मिणी ऐकते. त्यानंतर दुसरीकडे राघव विनू आणि सावीसाठी फटाके घेऊन घरी येतो. त्यामुळे ते दोघेजण खूपच खुश होतात. त्यानंतर सावी राघवला विचारते की पोलीस काका तुम्ही सुद्धा आमच्यासोबत फटाके वाजवणार ना? आणि त्यावर राघवही हो म्हणतो. मात्र तो त्या दोघांना सांगतो की जर तुमच्यासोबत मोठी कोणी व्यक्ती नसेल तर तुम्ही फटाके वाजवायचे नाहीत. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. मात्र त्याच वेळी रुक्मिणी तिथे येते आणि तिला बघून सावी पुन्हा एकदा राघवला विचारते की पोलीस काका मी फटाके वाजवले तर चालतील ना तुम्हाला? आणि त्यावर राघव आनंदाने हो म्हणतो. मात्र रुक्मिणी मोठ्यानेच म्हणते की या मुलीने फटाके वाजवलेले मला चालणार नाही. आणि त्याच वेळी घरातील सर्वजण देखील तिथे आलेले असतात आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. राघव रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करतो की सावी लहान आहे, तू प्लीज असं काही बोलू नको. मात्र रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की राघव तू हे फटाके आपल्या विनूसाठी आणले आहेत ना, मग ते फटाके फक्त विनू वाजवणार, ही मुलगी नाही. आणि त्यावर राघव रत्नाकरला म्हणतो की बाबा मी याआधीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण कोणीही जर माझं बोलणं समजून घेत नसेल तर मला खरंच काहीच बोलायचं नाही. आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. तर रत्नाकर सावीला म्हणतो की बाळा तू काळजी करू नको, आपण फटाके वाजवू. मात्र ते ऐकून रुक्मिणी चिडते.
ती म्हणते की रत्नाकर, मी आत्ता काय म्हणाले ते तुला ऐकू आलं नाही का? त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी, आजपर्यंत मी तुझंच ऐकत आलो आहे, पण सावी लहान आहे, तिला तरी समजून घे. आणि तू कधीपासून लहान मुलांमध्ये भेदभाव करायला लागली? त्यावर रुक्मिणी म्हणते की मी लहान मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नाही, आणि जर या मुलीच्या जागी दुसरं एखादं मूल असतं ना तर हा विचार माझ्या डोक्यातही आला नसता. पण ही मुलगी डॉक्टर सिंधू सावंतची मुलगी आहे आणि हीच तिची सगळ्यात मोठी चूक आहे. आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सावी खाली मान घालून रडत असते आणि त्याच वेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते. तर रुक्मिणी मोठमोठ्याने म्हणत असते की फटाके राघवने वेणूसाठी आणले आहेत, त्यामुळे इतर कोणीही त्यांना हात लावणार नाही. तर ऋतुजा म्हणत असते की एक वेळ तुम्ही हे फटाके बालभवनातील मुलांना द्या, पण या मुलीला नको. आणि त्या दोघींचं हे बोलणं ऐकून सिंधू खूप चिडते. ती मोठ्याने बास असं ओरडते आणि त्यानंतर ती रुक्मिणीला म्हणते, दिवाळीचा सण आहे, घरात फटाके आणलेत, आणि असं असताना सावीला जर 2 फटाके वाजवावे वाटले तर काय बिघडलं? मात्र रुक्मिणी तिला सांगते की तुझ्या मुलीसाठी तू फटाके घेऊन ये. आणि त्यावर सिंधू म्हणते, ठीक आहे, आणि मी तुम्हाला शब्द देते की सावी तुमच्या या फटाक्यांना हातही लावणार नाही. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर रात्री रत्नाकर पेटी वाजवत बसलेला असतो आणि त्या आवाजाने सिंधूसुद्धा त्याच्या जवळ येते आणि ती रत्नाकरचं कौतुक करत त्याला दाद देत म्हणते की वा बाबा. आणि त्यामुळे रत्नाकरही खुश होतो. मात्र त्यानंतर सिंधू खाली मान घालून त्याची माफी मागते. तर रत्नाकर तिला काय झालं ते विचारतो. त्यावर सिंधू म्हणते की सॉरी, मी तुम्हाला बाबा म्हटले. मात्र रत्नाकर म्हणतो की याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही आहे. आणि ते ऐकून सिंधू खूप खुश होते आणि त्यानंतर ते रत्नाकरला विचारते की तुम्ही ग्रीन टी घेणार का? त्यावर रत्नाकर आनंदाने हो म्हणतो. तर सिंधू पटकन त्या दोघांसाठी ग्रीन टी घेऊन येते. मात्र त्याच वेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते आणि ती रत्नाकरला सांगते की जर तू हिच्या हातचा चहा घेतला तर माझा अपमान होईल. आणि ते ऐकून सिंधू काही न बोलताच तेथून निघून जाते. तर रत्नाकर रुक्मिणीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र रुक्मिणी त्याचं काही ऐकूनच घेत नाही. रत्नाकर म्हणत असतो की आपण एकदा तरी सिंधूची बाजू समजून घ्यायला हवी. त्यावर रुक्मिणी म्हणते त्याची आता काहीच गरज नाही आहे, कारण जी मुलगी हे घर सोडून गेली होती ती आपली सून होती, पण आत्ता जी मुलगी आपल्या घरात आली आहे ना ती डॉक्टर सिंधू सावंत आहे, त्यामुळे तिच्याशी बोलण्याची काहीच गरज नाही. तर रत्नाकर म्हणतो, पण वहिनी, एखाद्याची बाजू न समजून घेता त्याला चुकीचं ठरवणं मला जमणार नाही. आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू सावीला उठणं लावत असते, मात्र सावीला खूप थंडी वाजत असते. ती सिंधूला विचारते की आई, तू मला इतक्या लवकर का उठवतेस? आणि त्यावर सिंधू तिला सांगते, कारण आपण फक्त सकाळी 5 ते 6:15 या वेळेतच किचन वापरू शकतो. आणि ते ऐकून सावीला वाईट वाटते. ती सिंधूला म्हणते, पण आई, माझी झोपही होत नाही, शाळेमध्ये सुद्धा मला कधी कधी झोप येते. आणि त्यावर सिंधू तिला समजावते की थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, एकदा का आपण दहीगावला गेलो की तिथे तुला जसं हवं तशी तू राहा. आणि ते ऐकून सावी खुश होते आणि त्याच वेळी घरातील सर्वजण त्या ठिकाणी येतात. रुक्मिणी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि त्यानंतर राजश्री राणीला तिचा हार देते. आणि त्यानंतर राणी जेव्हा हाराचा बॉक्स उघडते तेव्हा त्यामध्ये काहीच नसते आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर राघव सगळ्यांना शांत करत म्हणतो की कदाचित तुम्ही चुकीचा बॉक्स बाहेर आणला असेल किंवा हार लॉकरमध्येच राहिला असेल. मात्र रेश्मा सिंधूकडे बघत मध्येच म्हणते की आपल्या घरात बाहेरचे लोक आले आहेत ना, मग हार तर चोरीला जाणारच. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, घरातील सर्वजण सिंधूच्या रूमची झडती घेतात, मात्र त्या ठिकाणी हार सापडत नाही. त्यामुळे ऋतुजा म्हणते की ने नक्कीच हार विकला असेल. आणि त्यानंतर रुक्मिणी सिंधूला रात्रीपर्यंतचा वेळ देते, मात्र रात्री ती पोलिसांना घरी बोलावते आणि पोलीस चौकशीसाठी सिंधूला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.